लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे इंदापूर दौऱ्यावर जनतेशी संवाद साधत असताना आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपकी बार गोळीबार सरकार अशा शब्दात महाराष्ट्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला. पाहूया काय म्हणाले. जेव्हापासून खासदार झाले तेव्हापासून दररोज मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असते. तसाच आणखीन एक आज इंदापूर आणि बारामतीचा दौरा. ताई, तुम्ही मागाशी भाषणात देखील उल्लेख केला पवार साहेबांनी लोणावळ्यामध्ये वक्तव्य असं मला मोबाईलमध्ये आलंय असं मी म्हणतो. असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पवार सुनील शेट्टी यांनी असं म्हटलं की या कार्यक्रमाला जाऊ नका. त्यावेळेस शरद पवार म्हणाले त्यांना की असं दमदाटीचं राजकारण कोणी केलं नाही. शरद पवार एक तर कुणाच्या नादी लागत नाही, नादी म्हणजे कुणाच्या वाटेत जात नाही, पण लागलं तर सोडत नाही असं पवार साहेब सोडत नाही असं म्हणाले. वाव, हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला जणू काही दृष्टच लागली. कारण महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सगळ्यात सुसंस्कृत राजकारण कुठे असेल, तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात असायचं. आणि आज दुर्दैवाने हे गलिच्छ राजकारण आज या अदृश्य शक्ती आणि त्या यंत्रणांनी सुरू केलंय हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आज दडपशाही आणि विरोधात बोलला तर त्याला धमक्या दे, फोन कर आणि काय काय धमक्या आजकाल कानावर येत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. पण ही लोकशाहीच्या पद्धतीने नाही तर दडपशाहीच्या पद्धतीने आज गोष्टी होत आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि आम्ही इलेक्शन आणि समाजसेवा ही लोकशाही पद्धतीनेच करत आलेलो आहे आणि इथूनच सुसंस्कृतपणाने करत आहोत. मी वर्तमानपत्रात माझ्या वाचण्यात असं आलं आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर सांगण्यात आलं की हर्षवर्धन भाऊंना धमकी देण्यात आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की त्यांच्या जीवाला धोका आणि त्यांना धमक्या दिल्या जातात. माझं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीने उभं आयुष्य सामाजिक कामासाठी दिलं तो या राज्याचा एक महत्त्वाचा नेता आहे आणि त्या नेत्याला धमकी द्यायची हिंमत जाऊन कोण करत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. मी स्वतः 2 दिवसापूर्वी तुमच्याच माध्यमातून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की हर्षवर्धन भाऊंना आपण तातडीने सिक्युरिटी द्यावी, त्यांची सुरक्षितता आणि कुठल्याही नागरिकाची हिंमतच कशी होते त्या लोकांची अशा धमक्या द्यायची. याचा अर्थ गृहमंत्री जबाब दो की गृहमंत्र्यांच्याच पक्षाच्या माणसाला एक धमकी देतो आणि मग गृहमंत्रालयाची काही भीतीच राहिली नाही या राज्यामध्ये. मग कोयता गँग असेल, कोण उल्हासनगरला सत्तेत असलेला माणूस आमदार बंदूक घेऊन चाललंय काय, हे आपकी बार गोळीबार सरकार आहे असं झालंय. आणि हर्षवर्धन भाऊ बारामती लोकसभा मतदारसंघातले एक सन्माननीय व्यक्ती आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही जर धमकी दिली तर ती आम्ही सहन करणार नाही. मग ह्याच्यात पक्ष वगैरे काही नाही, ही नैतिकता आहे आणि ही लोकशाही आहे. हे गुंडाराज नाही आहे, हे महाराष्ट्र आहे. तुम्ही आता असं म्हणाला की महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली आहे, ही नेमकी दृष्ट कोणी लावली काय वाटतं तुम्हाला? अदृश्य शक्ती. कारण का अदृश्य शक्ती यायच्या आधी महाराष्ट्रात असं चाललं होतं का? ही कुठली तरी अदृश्य शक्ती आहे ज्यांनी एक गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू केलंय. पक्ष फोडा, घर फोडा, हर्षवर्धन भाऊंसारख्या अतिशय महत्वाच्या लोकप्रतिनिधींना धमक्या द्या, गोळीबार करा, सत्तेत असलेले लोक विधान भवनमध्ये एकामेकाची डोकी फोडतायत. ही कुठली संस्कृती? ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे कुठून येतंय हे देवालाच ठाऊक. एक तर हिंमतच कशी होते प्रत्येकाला पोलिसाच्या समोर. मग यंत्रणा काय करते? पोलिसाचा मान सन्मान करणारे आम्ही सगळे आहोत. वर्दी बघितली की आम्हाला अभिमान वाटतो की हे महाराष्ट्राचे पोलीस आहेत. एवढा माझा प्रेम आणि विश्वास आणि आदर त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या बद्दल माझ्या मनात आहे. पण सत्तेत असलेले आमदार यांना वाटतं की आपण काही करू शकतो या देशात. ही दडपशाही आहे, नाही तर काय आहे? ही लोकशाही आहे. अशा धमक्यांना वगैरे आम्ही घाबरणार नाही.
इंदापूरचा जर विचार करायचा झाला किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर जे धमके देणारे लोक आहेत ते काही महिन्यापूर्वी ते आपल्याच होते, आपल्याच पक्षाचे लोक होते. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर राष्ट्रवादी भाजप असेल किंवा सेनेचे असतील तर आपण युद्ध बघितलं, पण बारामती लोकसभा मतदारसंघातच जे आपल्यासोबत होते ते धमके द्यायला लागले. आता धमकीची भाषा कोण करतंय, काय करतंय ते आम्ही सगळे एकत्र असताना कोणी धमकी दिली का कुणाला? आदरणीय वंदनीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारात आम्ही मोठे झालो. आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधी कुणाची आवाज वरती करून पण बोललेले नाही आणि 60 वर्षाचा हा अनुभव सगळ्यांना आहे. की दुर्दैव आहे की आज काही लोक आज बारामती लोकसभा मतदारसंघात मी पहिल्यांदाच ही धमकीची भाषा ऐकते. अतिशय दुर्दैवी आणि त्याचा जाहीर निषेध करते, कारण का आपल्या मतदारसंघाचं नाव त्याच्यामुळे खराब होते समाज.